आता 2 लाखाची इकडे सांगा ना काय तुम्ही काय झोपलं काय केलं म्हणा हे 2 लाखाची किती आयुष्य डंपरी फुल झाला पाहिजे म्हणून शेतकरी नालायक प्रशासनाचं करायचं काय या भ्रष्टाचारी सरकारचं करायचं काय अरे ते खाली या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापासून हा पूल वाहून गेलेला आहे आणि या ठिकाणी जवळजवळ समजा बघा 40-50% शेतकऱ्याची शेती ह्या बाजूला आहे देवटाकळीची. शाळेतले पोरे मोठ्या प्रमाणात शिकायला देवटाकळी जात असतात आणि काही शावगावला जाणारे भरपूर शिक्षक मुलं आहेत आणि म्हणून शेतकऱ्याचं या ठिकाणी आज मूग काढायला आणलंय, सोयाबीन काढायला आणलंय. आमचे कपाशीचं औषध फवारणी खुरपणी करायची आणि मशागत करायची शेतकऱ्याला हा पूल वाहून गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्वरित शासनाने आमचा रस्ता तयार करून द्यावा आणि आमच्या शेतकऱ्याच्या समस्या सोडावा. गेले वर्षभर शेतकऱ्यांनी जे कष्ट केलेत ते कष्ट आज समजा हातातोंडी आलेला घास याच्यामुळं वाहून जाणार आहे आणि ह्या रस्त्यामुळं शेतकऱ्याचं पीक वाया जाणार आहे. म्हणून ते शेतकऱ्याची कुठेतरी शासनाने काळजी घ्यावं, दखल घ्यावा आणि हा पूल हा रस्ता त्वरित चालू करून द्यावा. याच्यासाठी या ठिकाणी आज सगळे हे आमचे शेतकरी पाण्यात आंदोलन करत आहे. जोपर्यंत आमची समस्या सुटत नाही, आम्हाला लेखी आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही असं या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून लवकरात लवकर हा मुलांचे पेपर चालू आहेत. शेतकऱ्याच्या समजा पहिला चारा पाण्याचा रोजचा प्रश्न आहे. रोज समजा शेतकऱ्याला चारा आणायला जावा लागतो, परंतु या रस्त्यामुळं गेल्या 4 दिवसापासून शेतकऱ्याच्या बैलाला चारा नाही. काय करायचं, त्यांचे बैल गळून जाते. उद्या आम्हाला नावेल असतो रस्त्यावर आणखीन उतरावं लागेल, ते जाणाऱ्या ढोरासहित गायासहित तिथं तहसीलला घेऊन जावं लागेल. याची दखल घ्यावा आणि आमच्या रस्त्याची अडचण लगेच सोडावा अशी या ठिकाणी मी शासनाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो. हा जवळजवळ 1 वर्षापासून बातम्या चालू आहे. हा कच्चा रस्ता, मातीचा रस्ता तात्पुरता करून दिला, परंतु तो लगेच सगळा वाहून गेला आणि 3 या ठिकाणी 3 पाईप टाकून हे पाणी बसत नाही. त्याला लय मोठं पाणी येतं, त्याच्याकरता भरपूर पाईप पाहिजे या ठिकाणी, तेव्हा पाण्याची अडचण सुटणार आहे. हा रस्त्यात जो कालावधी दिलता त्या ठेकेदाराला ते संपून गेलेला आहे आणि म्हणून तो ठेकेदार शेतकऱ्याला आरेची भाषा वापरतो. हा ते ठेकेदाराने इथले समजा जे मोठे दगड होते ते विकलेत. ते जर इथं डबल वापरलं असतं सगळं मटेरियल हे सगळं इथलं डबल होतं, रॉ मटेरियल होतं, पुलाचं रॉ मटेरियल होतं. आणि विषय म्हणजे आता ना देवटाकळी जवळापूर रेडीने देवर 2 वर्षापासून या रस्त्यासाठी आपण लढत आहे. संबंधित ठेकेदारने 2000 रुपयाने 200 डंपर देवटाकळी गावात विकले आहे.
तरी या पाठपुरावा काय काय केला तर सांग. लेखी अर्ज दिले, लेखी अर्ज आपण संबंधित पेपरला बातम्या दिल्या. पहिला अर्ज 2022 नाही घेतली दखल. काम चालू आहे, करू होई असा ठेकेदारने उडाउडीचे उत्तर दिले. हो, पाठपुरावा केला. अधिकारी म्हणजे आता बाय वळण रस्ता आहे. अधिकारी म्हणते तात्पुरता बाय वळण रस्ता आहे, पाठपुरावा मार्गे जावा सेवा रस्ता भातपुरगाव मार्गे आहे म्हणजे 15 किलोमीटर अंतरावरून लांब जावं लागतं. रस्त्याची अशी व्यवस्थित झालेली आहे. पहिला जो रस्ता केला होता तात्पुरता भराव करून गेला, तो व्यवस्थित केला नाही. त्या टायमाला साहेब लोकांचं इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर त्यांचं काम होतं. त्या टायमाला त्यांनी उभं राहून किती न्याय कमी पडते. आज ते कारण सांगू राहिलेत की हे काही आता परत नळी वाढून टाकू, हे काढू. त्या टायमाला त्यांनी का नाही केलं ते? आणि त्यांना ते वारंवार त्यांना फोन केले, एक संपर्क केला होता. आम्ही रस्त्याचं काम चालू त्या टायमाला लक्ष घातलं होतं. त्या टायमाला सुद्धा त्यांनी असंच आम्ही फोन केला का ते फक्त हा म्हणे तात्पुरता उडवडीची उत्तरं द्यायचे, मोकळे व्हायचे. ते काय डोकून बघत नव्हते. कालच्याला सुद्धा आमची इतकं आम्ही निर्णय केले. ते म्हटले बाय रस्ता तुम्हाला जे 3 किलोमीटर अंतर आहे आम्हाला सध्याला, ते आम्हाला 17 किलोमीटर अंतर भरतंय. 2 वेळे घाला ते मुलांना शाळेत आणून नेऊन सोडायला 34 किलोमीटर अंतर होते. आणि तो तेच सांगते फ्लो कमी होणार आहे. हा फ्लो कमी होणार नाही. बॅकवॉटरचं पाणी येतंय. हे बॅकवॉटरचं पाणी 6 महिने कमी होणार नाही सध्याला सुद्धा आणखी. आणि वरून वाहणारं पाणी तर 3 महिने कमीच होणार नाही, हे सगळ्याला माहिती आहे. आणि ते तरी पण ते म्हणते बाय रस्ता तोपर्यंत पाणी थांबणार नाही, तोपर्यंत आम्ही करणार नाही. त्याला तसं नाही, आम्हाला लेखी स्वरूपात आजच्या आज पाहिजे, तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन संपवणार नाही.